श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाओ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. खरोखरच जिथे विश्वास असतो ना तिथे जग जिंकता येते आणि ज्याच्या मनामध्ये असा विश्वास आहे की मी हे पूर्ण करू शकतो त्यावेळेस मात्र पूर्ण निसर्ग म्हणा किंवा ईश्वर म्हणा त्या व्यक्तीला मदत करत असतात आणि त्याची ती दृढ इच्छाशक्ती आहे ती पूर्ण होण्यास मदत होत असते. आणि जिथे ईश्वर प्राप्तीची ओढ लागते ना तिथे ईश्वर प्राप्त होण्यासाठी देखील वेळ लागत नाही. मात्र विश्वास महत्त्वाचा असतो कारण विश्वासाने जग जिंकता येते. ज्याचा विश्वास दृढ आहे त्याच्यासाठी अशक्य असं काहीच नाही. खरोखरच विश्वासाने स्वामींना सुद्धा प्राप्त करता येते किंवा त्यांच्या बरोबर राहता येतं असं म्हणायला हरकत नाही. कारण आज मी ज्याचा अनुभव तुम्हाला ऐकवणार आहे खरोखरच खूप सुंदर आणि इतका सुंदर अनुभव आहे की त्यांनी स्वतः तुम्ही अनुभव ऐकल्यानंतर तर तुम्हाला समजणारच आहे. कारण ईश्वराला प्राप्त करणं, ईश्वराबरोबर राहणं आणि त्याचबरोबर ईश्वराशी बोलणं म्हणजेच भगवंताला प्राप्त करणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि जर त्या व्यक्तीसाठी जर भगवंत पृथ्वीवर येत असतील तर खरोखरच तो व्यक्तीसुद्धा खूप भाग्यवंत असलाच पाहिजे. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर अनुभव तर खूप सुंदर येतातच. त्याचबरोबर जे अनुभव आहेत ते आपल्याला ऐकायला भेटतात हे देखील त्यापेक्षाही खूप सुंदर गोष्ट आहे. खरोखरच आजचा अनुभव देखील एका सुंदर अशा स्वामी भक्त दादांचा आहे आणि ते दादा गुजरात येथील राहणारे आहेत. आणि त्या दादांचं नाव हे अरविंद विष्णू सनस आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये खरोखरच जे सुंदर अनुभव आहेत ते त्यांच्या शब्दामध्ये ऐकूया. चला तर मग दादा सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा, अनुभव शेअर करायचा आहे. अनुभव म्हणजे मी तुम्हाला सांगायची गोष्ट अशी आहे ताई. तर मी या घरामध्ये आता आमची मंडळी होती 45 वर्ष आमचा संसार झाला. मुलाबाळांचे सगळ्यांचे लग्न झाले आणि मुलगा वाईटच होता एकदम म्हणजे बेकार निघाला होता मुसुनामुळे. त्याला मुंबईमध्ये मी ठेवून दिलं मी आणि मुंबईमध्ये राहिला तिथे झालं. त्याच्यानंतर त्यांची पत्नी सारखे पैसे घेऊन ये घेऊन या असं करता करता त्याला तिथून हाकलून दिलं. हाकलल्यानंतर इथून पियाला लागला सगळं झालं आणि आता तो वारला 2020 ला वारून गेला तो. अरे बापरे. आणि पत्नी आमची ते 2018 ला वारले. अरे देवा. आणि मुलगी आमची लग्न झालेली आहे आणि दोन्ही मुलींचे लग्न झालेले. पण ताई असं झालेलं आहे का आता मी स्वतः म्हणजे एकटाच राहतो. मी गुजरातवरनं बोलतोय ताई. बरोबर. गुजरात सुरतच्या अलीकडे नवसारी येऊन बोलून राहील. मग तसं झाल्यानंतर मुलगी मला लक्ष देते सगळं करते. मुलीचं असं हे ती कधी मदतीला उभीच राहते नाही म्हणत नाही. आपण म्हणतो ना कुठं काम रिक्षा घेऊन निघावं म्हणते काय करता बाप्पा पुष्कळ झालं पुष्कळ झालं. पण माझे हातपाय चालते तोपर्यंत मी करणार म्हटलं काय असं. माझे हातपाय चालते तोपर्यंत करणार. आता वय माझं तर 74 वर्ष झालेले आहे. तरीही मी कष्ट करतो. आता देवाने हातपाय चांगले व्यवस्थित आहेत म्हटल्यानंतर कशाला समर्थाच्या कृपेने माझं सगळं व्यवस्थित आहे. मग बसून पुन्हा आराम आतापासूनच करून काय करायचं. मला म्हटलं 2 पैसे तेव्हा म्हणजे मुलगी नोकरीला यायला जायचे त्याला तिलाही कष्ट असतो. पण मी बसून अगदी म्हणजे 200 रुपयाचा तिच्या जीवावर बसला चुकीचे रोजचे 200 रुपये खर्च आपला वाढणार. हो ना. आणि व्यवस्थित आहेत ना शरीर व्यवस्थित आहे म्हटल्यानंतर काय करायचंय. पण सध्या आता 4-5 दिवस झाले माझा गुरुवार उपास होता स्वामी समर्थांचा
हा गेला गुरुवारची म्हणजे पुढच्या 3-4 तारखेच्या गुरुवारची गोष्ट आहे. बरं बरं. तर एक तिकीट 13वा होता. मी नाही म्हटलं, मी नाही जमत, मला जेवायचं कुठे जमतच नाही. हा हा. पण त्यांनी म्हणले मामा तुम्ही कितीही करा पण तुम्हाला यावंच लागेल. अरे बापरे. हा मग? मग मी स्वामी समर्थाकडे उभं राहिलो. स्वामी काय करू मी सांगा. माझी इच्छा नाही पण तुमची आज्ञा घेतो आणि जातो मी. हा हा. समर्थांची आज्ञा घेऊन गेलो तिकडं. मग जेवण वगैरे केलं. त्याच्यात एक दिवस काय झालं नाही, दुसऱ्या दिवशी पण मला काय नाही झालं. पण तिसऱ्या दिवशी मला संध्याकाळी जे वॉमिट उलट्या चालू झाल्या, अति 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 म्हणजे भयंकर त्रास झाला मला. अरे बापरे. त्याच्यानंतर ताई सांगू तुम्हाला की मी स्वामींकडे बसलो सगळं. रोज आता मी प्रार्थनेलाच बसणार होतो आणि तुमचं ते ह्याच्यामध्ये हे ऐकलं मी व्हिडिओ मध्ये, त्यामुळे म्हटलं तुमचा नंबर बघितला, म्हटलं कॉल करून पाहावे. 2 वेळा कॉल केला पण तुम्ही उचलला नाही. म्हटलं असं बहुतेक ह्यांच्यामध्ये समर्थांच्या ऍड मध्ये असतात म्हणून काय बोललो नाही मी. हा. त्यानंतर काय असं झालं का आता मी 3 दिवस झाले डोक्यामध्ये अशी चक्कर 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 येते. काल स्वयंपाक करायला घरात बसलो मी आणि करता करता स्वयंपाक करता करता जशी ती चक्कर आली की नाही, कांदे वगैरे सगळं कापले सगळं झालं. आता म्हणलं कालवण काहीतरी वांगे बिंगे बटाट्याचे कालवण करून घ्यावं, 2 पोळ्या लाटून घ्याव्या असं इच्छा केली. पडकोळ ते कांदे कापले सगळे झाकून ठेवले. मुलीला फोन केला मी, म्हणलं कसे परत तू ये इकडे. मग मुलगी आली आणि तिने म्हणलं असं मग दवाखान्यात त्याला इंजेक्शन दिलं मला, गोळ्या वगैरे दिले. मग त्यानंतर झोपूनच राहिले. मुलींनी स्वयंपाक केलेला. ती मला म्हणले पप्पा दिवसभर 11 वाजले रात्रीचे. अरे बापरे. हा. मग मुलगी घरी गेली. म्हणले जा बेटा आता जा, मला जरा बरं वाटते. थोडस घासभर कोरभर पोळ्या खाल्ल्या आणि मग निवांत झोपलो मी. सकाळी उठलो 4ला. मला 4ला जागवते कोण तेच मला कळत नाही. 4ला जाग येते का? हा 4ला असं कोण हलवतच मला. अरे वा. अहो 4चा म्हणजे 3च्या पुढे ब्रह्ममुहूर्त चालू होतो ना. आणि मग त्यामध्ये साक्षात ईश्वर येतात उठवायला. जर एखाद्याला ब्रह्ममुहूर्तामध्ये 3 ते 5 या दरम्यान जर जाग येत 5-5:30 वाजेपर्यंत. पहिले याच्या अगोदर 3 ने 10ला झालं असं हलवलं. त्याच्यानंतर 4:30चा होतो. कधी आज सकाळी 4 ने 5ला मला कोणी हलवलं. अरे. आणि जेव्हा मी समोर असं बसतो ना पूजेला, असे डोळे झाकले का, हे बघा आता मी डोळे झाकूनच गोष्ट करतोय. स्वामींची अशी मूर्ती दिसते समोर. अरे वा. हा प्रकरण काय मला तो कळत नाही. नाही काही प्रकरण नाही. काही विचार डोक्यात घेऊ नका. ते चांगलंच आहे. स्वामी तुम्हाला उठवतात आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये जरी तुम्हाला जाग आली ना तर उठून नामस्मरण करत बसत जा. नामस्मरण करतो मी. उठलं की लगेच जिथं झोपलेलं होतं तिथंच मांडी घालतो आणि नामस्मरण चालू असतं माझं. मग नामस्मरण करत राहायचं. जसं नामस्मरण करतो जसे स्वामीचे असे जसे हुबे मला वाटतं का अक्कलकोटचं स्वामीच माझ्या समोर उभे. अरे वा. हा प्रकरण माझ्यापास चाललेलं आहे. म्हणजे स्वामी तुमच्या बरोबर आहेत दादा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. एकदा तर काय झालं मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. मी रिक्षा घेऊन गेलो होतो आणि रात्रीचे 11:30 वाजले. 11:30 फार लांब गेलो होतो गाडी घेऊन, म्हणजे गुजरातमध्ये. पण येताना गाडी पंक्चर झाली माझी. अरे देवा. आता रात्रीच्या टायमाला कोण आहे, 11:45-12च्या दरम्यान कोण येते. हो ना. म्हणलं आता काय करावं, काय सुचना झाला. म्हणलं आपलं समर्थांचं नाव घेतलं. श्री गुरुदेव स्वामी समर्थ माझं रक्षणालय आहे एवढंच बोललो मी. आणि दोन्ही विलाचं सगळं नटबोल्ट उघडले आणि नटबोल्ट उघडून म्हणलं आता कोणतरी येईल. पुन्हा म्हणलं बसलो तिथं, ते दुसरा स्पेअर व्हील काढला बाजूला ठेवला. मग त्याच्यानंतर मग अचानक कोण माझ्या बाजूला येऊन 6-7 फुटाचा पांढरा कपडे असं माणूस उभा राहिला. 6-7 फुटाचा? अरे बापरे. स्वामी. आणि गाडी जंगलामध्ये. आणि कुठंच असतो जंगल म्हणजे सगळं तिथं हेच मैदानच वेगळंच असतं ते. हो ना. आता म्हणजे जंगल टाईप म्हणजे कोणतं घरच नाही ना हो पाठीमागे. नाही कोणी घर बी नव्हतं तिकडं. मग मला म्हणे मी गाडी उचलतो म्हणे. तर म्हणलं उचल. मी माझ्या लक्षात नाही आलं की जाऊ दे काय बोलू दे, आपलं काम करून घ्या. आणि गाडी कशी होती तुमची दादा?
हा, गाडी कसली होती? रिक्षा आपली बजाज आहे. मी रिक्षा चालवतो आता सध्या. हा हा हा, म्हणजे रिक्षा उचलतो म्हणाले. हा, मग ते म्हणलं उचलतो म्हणलं. त्यांनी असं उचललं का माझ्या छातीच्या वर पण उचललं. अरे बापरे. आणि मला म्हणे चल ते चाकाडाने हे लाव. ते चाकाडला लावलं, खाली ठेवलं. आणि मग त्यांनी खाली ठेवल्यानंतर म्हणलं मी धन्यवाद म्हटलं एवढं. आणि मी आपलं नट बोल्ट टाईट वगैरे केलं. हा, तुमच्या लक्षात नाही आलं दादा? नाही, माझ्या लक्षात नाही. मी मनामध्ये ते विचारच नव्हता केला कोणताच. अहो, पण तुम्ही स्वामींना हाक मारली होती ना, मग एवढा उंच माणूस आणि एवढ्या जंगलामध्ये कुठून आला हे तुमच्या लक्षात नाही आलं? नाही, माझ्या लक्षात बिलकुलच नाही आलं तसं काय. आणि मग एवढी त्याच्यानंतर रिक्षा उचलून धरली त्याच्यावरून पण लक्षात यायला हवं होतं. नाही, माझ्या लक्षात अगदी तुम्हाला काय सांगायचं ताई, की मी असं माणूस आहे ना, कधी विचारच करत नव्हतं. आपलं काम होतंय का ना असं एक मनात उद्भवलं. आणि मग ते व्हील वगैरे खाली त्यांनी ठेवलं आणि नटबोल वगैरे टाईट केलं आणि म्हणलं मग तो माणूस कुठे बघतोय तर कोणीच नाही. अरे बापरे, बघा स्वामी आले होते दादा. ओ हा, आणि कोणीच नाही म्हटल्यानंतर माझ्या अंगाला तुषार आला. मग मी म्हटलं चला ठेवतो म्हणून कुठे गेला. मग पुढे गेल्यानंतर मी काय केलं, चला रिक्षा चालू केली. पुढे गेलो, वाटेमध्ये तो माणूस असं चालत दिसला मला. पुढे दिसले? हा, मग मी म्हणलं भाऊ तुम्ही मला एवढी मदत केली आहे ना, तर बसा गाडीमध्ये, तुम्हाला मी घेऊन जातो. आज बोलला तर बोलला, कधी बोलू नको मला गाडीमध्ये बस. मग म्हणलं चुकी झाली माझी म्हणलं. तर मग मी पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर ते सोडलं आणि तिथं रात्री 12:30 कोण पंचरवाल्याची दुकान उघडी होती. उघड होतं? हा, आणि त्या पंचरवाल्याकडे गेलो. तिथं मी वळवली गाडी. मला म्हणे एक माणूस आता सांगितलं गाडी येते, त्याच्या गाडीचं पंचर काढून दे म्हणे. अरे वा, म्हणजे तिथं सांगून गेले पुढे जाऊन. हा, मग त्यांनी पंचर वगैरे काढलं, सगळं केलं. आणि मग मी घरी आलो, 1:30 वाजता घरी आलो. तुम्ही नोटीस केलं का की तुम्ही रिक्षात जात गेला आणि तो व्यक्ती चालत गेला तरी सुद्धा तुमच्या अगोदर पोहोचला? हो. अरे बापरे. म्हणजे तुमची रिक्षा चालू होती ना दादा, पण तो व्यक्ती म्हणजे जे आपले स्वामी होते ते चालत चालले होते ना, तरी सुद्धा बघा ना, ते तुमच्या अगोदर पोहोचून तिथं सांगितलं त्यांनी. हा, मग मी तेच विचार केला, रात्री कोण एवढं पंचर काढणार बसत असेल. हो, अहो ते पंक्चर काढणार रात्री 12:30 वाजता तर नसणारच आहे, पण त्याच्याबरोबर ते तुमच्या लक्षात आलं का की रिक्षा फास्ट चालते का चालत चालणारा माणूस फास्ट चालतो? मग तेच विचार केला ना मी. माझ्या मनात तोच काय, मला घरी आल्याने तो विचार केला, कोण होता, काय होतं, कोण होता, काय होता, हाच विचार डोक्यात. पण मला पण खरोखर आश्चर्य वाटतंय की चालत चालणारे स्वामी आणि रिक्षात तुम्ही फास्ट गेला तरी सुद्धा स्वामी तुमच्या अगोदर पोहोचून तिथं निरोप देऊन तिथून 3 किलोमीटरच्या अंतरावर. अरे बापरे, केवढा मोठा चमत्कार दादा. तुम्ही किती वेळा स्वामींना पाहिलं? अरे, आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आमची पत्नी वारली होती ना, तर माझ्या अंगावर कर्ज झालं होतं. काय झालं होतं? कर्ज म्हणजे सावकाराचं कर्ज झालं माझ्या अंगावर. कर्ज. कर्ज झाल्यानंतर मग मी म्हटलं स्वामी, मी प्रार्थना म्हणजे 52 सूत्र गुरुचरित्र वाचतच असतो कायम. दोन्ही पाठ आहे माझ्या. आंघोळ करताना हे करताना सगळं वाचतच राहतो मी. मग त्या दिवशी असं मनात आलं, स्वामी हे 3.5 लाखाचं देय कर्ज आहे, आता कसं काय करू, मला काही सूचना झालं. पण स्वामी माझ्या अंगावर कर्ज राहू नये, कारण कर्ज राहिलं तर पुन्हा भोगायला मला खाली यावं लागेल स्वामी. माझ्या अंगावर कर्ज असं काही मला काहीतरी शक्ती दे, तो भक्ती दे तुम्हाला तू. मग काही दिवसांनी असंच मी ते हे करत गेलो, भक्ती करत गेल्याने 2 वर्षानंतर गावावरनं फोन आला मला. म्हणलं भाऊ, तुमची जमीन लय वर्षापूर्वी विकलेली होती, त्याचे 2.5 लाख रुपये घेऊन झाले. अरे वा. मग मी म्हटलं, मग खरं बोलतोय का खोटं बोलतोय रे बाबा, मला काय माहिती नाही जमीन काय कुठं काय. म्हणजे तुम्ही गावाकडे कधी गेलाच नव्हता का? नाही, गावी येणं जाणं असायचं माझं, उसाला वगैरे जात असतं. हो ना, पण तुमची जमीन विकली की नाही, काय झालंय ते नव्हतं माहिती तुम्हाला? नाही, कुठलं काहीच माहिती नव्हतं मला. मग त्याच्यानंतर मग मी म्हटलं बघ येतो खरं, पण मला विचार करून सांगा बाबा, फसवाफसवी करू नको, कारण गुजरात आणि पुण्याला लांब आहे. मग काय नाही, मी म्हटलं चला तिकीट काढली गाडीची आणि मला तिकीटही भेटून गेली. अरे वा.
काय रिझर्वेशन करायला नको, काय जागा व्यवस्थित भेटली. पुण्याला उतरलो, पुण्याहून गावी गेलो. गावी गेल्यानंतर मग त्यांनी मला कागद दिला, कागदावर सही करायला लावली आणि 2.5 लाख रुपये कॅश माझ्या हातात दिले. अरे वा. ते 2.5 लाख मला म्हणे बँकेत टाका, काय टाका, असं करा म्हणे. नाही आजचे दिवस राहा, मी राहणार नाही, मी घरी जाणार आता. तसंच तिकडनं घरी आलो आणि स्वामी समर्थांच्या फोटो पुढे पैसे ठेवून दिले. रात्रभर चांगली झोप काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सावकाराकडे गेलो. सावकाराला विचारलं, बाबा माझं व्याज किती झालं? तर म्हणे 57,000 रुपये. अरे 3 लाख होते, मग 3 लाखाचे 57,000 झाले. 3.5 लाखाचे. मग मी म्हटलं तुझे 57,000 पहिले व्याज घेऊन दे. मग 1,90,000 त्यांना पुरं देऊन दिले मी. तरी पण कर्ज पुढे डोके आहेत. पुन्हा भक्ती करायला लागलो मी. भक्ती करता 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 पुन्हा 2-4 महिने गेले. 2-4 महिने गेले म्हणजे 2020 नंतर माझ्या बँकेमध्ये 90,000 जमा झाले. म्हणजे तुमच्याच कष्टाचे? तर माहिती नाही मला. 90,000 बँकेत मला मेसेज आला. अहो पण तुम्हाला हे माहिती असेल की तुम्ही बँकेत पैसे टाकलेत की काय? नाही 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 नाही, काहीच नाही. तुम्ही बँकेत पैसे टाकले नव्हते? नाही. तरी पण 90,000 बँकेत जमा झाले? बँकेत जमा झाले. अरे बापरे, काय ही स्वामींची लीला. मग मी तिथे गेलो, बँकेत गेलो. म्हणलं हे माझ्या खात्यामध्ये बँकेचे पैसे आलेले आहेत, मी टाकले नाही का कोणी नातेवाईकांनी का कोणी का पाठवले, कुठले पैसे सांगा मला. मला काय नंबर काय नाही, कुणाचा तुझाच पैसा आहे ते म्हणे. अरे बापरे. मी म्हटलं नाही, मला हा कोणाचा एक नंबर चुकला असेल, काय झाला असेल तर त्या नंबरचा पैसा माझ्या नावावर आला असेल, कुणाच्या गरीबाचा असेल, कुणाचा असेल, तो मला नको. मग 6 महिने वाट बघितली पैशाची. मग 6 महिन्याची वाट बघितली. त्याच्यानंतर मग मी म्हटलं आता काय करू मी. चल जातो बँकेत. मॅनेजरला तो मॅनेजर खवाळला माझा, अरे काय तुझाच पैसा कुणाचा काय, घडी 6 महिने झाले तू माझं डोकं खातोय, तुझाच पैसा आहे. म्हणजे दे मला माझा पैसा. मग मी म्हटलं सही केली, 90,000 सही केली, 90,000 देऊन दिले मला. आणि गेलो पुन्हा सावकारा, हे 90,000 पुन्हा जमा कर बाबा. म्हणजे माझा पैसा गेला का नाही कितीतरी निघून. हो ना हो ना. मग मला रस्त्यामध्ये एक साधू भेटले. मला रिक्षात बसव म्हटलं बस बाबा. मग उतरलं पैसे द्यायला लागला. म्हणलं बाबा तुम्ही भक्ती मार्गाचे पैसे कसे घेऊ? नाही पैसे घेतो. मला 20 रुपये देऊन दिले त्यांनी. मग मला म्हणला एक गोष्ट ऐक माझी, तू जे बी कमवतो ना त्याच्यामध्ये तू एक काम कर, त्याच्यातले 100 रुपये 10 रुपये मागं काढ. बरं म्हणलं तसं मी करीन. मग 200, 300, 400चा धंदा करायचा मी जास्त करत नव्हता. त्याच्यानंतर माझा धंदा 400, 500, 700, 800, 1000, 1200, 1300 पर्यंत गेला. अरे वा. पण ते नियमाने पैसा बाजूला ठेवतो मी. मग एक दिवस विचार केला आता काय करू, बाकीचे थोडेफार पैसे राहिलेले तर 200 रुपये दुसऱ्या बाजूला टाकतो मी आता. 200 प्लस आणि जो कमिशन झालाय तो देवाचा तो ठेवायचो. करता 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 माझे बाजूला ठेवलेले पैसे काय करायचं का, फक्त ते असं साठवलेलं होतं? साठवले म्हणजे कोणा गोरगरिबांना कुठेतरी आश्रम मध्ये दान करीन असा मला. इथं दत्त मठ आहे ना आमच्या इकडे, म्हणून साठवले होते का? दत्त आश्रम आहे ना, त्या आश्रमात मी दर गुरुवारी जातो. बरं बरं. मग तिथं गेल्यानंतर मग जमा झाले पैसे. तर मी म्हणलं आता काय करायचं. मी मोजले पैसे ते, आणि गुरुपौर्णिमा होती, मोजले पैसे ते 13,500 निघाले. अरे बापरे, इतके पैसे जमा झाले? हो, ते फक्त 10%. अरे वा. मग ते पैसे काय केले मी, स्वामी तिकडेच आहेत तसं मला, म्हणजे गुरु आहेत नाथपंथी आहेत, त्यांच्याकडे गेलो पुन्हा. म्हणलं बाबा असे पैसे माझ्याकडे 13,500 जमा झालेले, तर मला या मठामध्ये ठेवायची इच्छा आहे. ते बाबा म्हणले नाही, त्याच्यात माझा हक्क नाही, चालेल 4था हिस्सा आहे म्हणे.
तेवढ्या पैशातला चौथाच हिस्सा माझा आहे. म्हणजे 13,000 मधला चौथा हिस्सा. हा. मग काय 33 का 34 रुपये काय झाले ते. हा मग ते म्हणलं मग काय करायचं. म्हणलं बाबा इथं पत्रे नाहीत ना तुमच्या आश्रमा मठामध्ये. मग पत्र्यांचं चाललेलं आहे तुमच्या गाईचा गोठा बांधायला चाललेला. त्या माझ्या पद्धतीने 5 पत्र्याचे पैसे घेऊन घ्या. मग ते पैसे जेवढे होते तेवढे देऊन दिले. अरे वा. त्याच्यामध्ये बाकीचे पैसे काय करावे. मुलीला भाच्यांना वगैरे कोणाला तुला कुठं दान करायचे ते कर त्याच्यात माझा भाग नाही म्हणून. ते बाबा असे बोलले. मग ते बाबांना धन्यवाद करायला पाहिजे का नाही. मग ते दुसरे म्हणले असते ठेवून दे सगळे म्हणले असते तर. हो ना आजकाल बघताय दुनियात काय चाललंय. आहे का नाही. हो ना हो ना. असे जे अनुभव होतात मला. आणि एकदा तर शाईबाबाला जाताना साई तुम्हाला सांगू का गाडी माझी पॅसेंजर बसवले आणि रस्त्यात पंक्चर झाली. आता पंक्चर गाडी पुढे चालेल का. नाहीच ना. हे स्वामी समर्थ माझ्या संख्येत तुम्ही आहेत ना तर माझी गाडी इथपर्यंत पंक्चर वाल्याचे दुकान येस कवर म्हणजे 6 किलोमीटर बाकी आहे. 60 किलोमीटर. 6 किलोमीटर. 6 किलोमीटर. माझी गाडी तिथपर्यंत चाललीच पाहिजे. येता जाता म्हणतो जी गाडी पंक्चर आहे चालू असू दे म्हणतात. शेवट तिथं 6 किलोमीटर गेल्यानंतर तो पंक्चरचं दुकान भेटली तिथं उतरवलं त्यांना. म्हणलं माझ्या गाडीचं हे असं झालेलं आहे करा म्हणे तुम्ही. चाक तिथंच ठेवला मी आणि दुसरा स्पेअरचा चाक लावला आणि गेलो निघून साई मंदिर मध्ये. तिकडनं येताना पुन्हा मग मी आलो तेव्हा घेतलं. मला म्हणजे किती पंक्चर पडले आता गाडी रोडावर एवढी चालली लोखंडावर 7-8 माणसं बसलेली. टायरचा तुकडा झाला असेल म्हणजे ट्यूबचा. नाही म्हणे एकच पंक्चर निघाला तो बी लहान. एवढी इतक्या लांब गाडी नेऊन पण एकच पंक्चर. हा. अरे वा. मला काही ह्याच्यात काही समजत नाही काय हे. स्वामींची लीला दुसरं काय आहे. स्वामींची लीला दुसरं काय आहे. खरोखर सगळे स्वामी माझे सगळे कामं करतात. अहो स्वामी शक्ती ज्याच्या पाठी त्याला काय घाबरण्याची गरज आहे सांगा बरं. घाबरणे पण असं बोलतात काही डोळ्यात पाणी येतं माझं. हो ना हो ना. ती एक वेगळंच वेड आहे ना. एक वेगळंच प्रेम आहे भावना वेगळीच आहे तिथं. स्वामी अक्कलकोटला जायची इच्छा आहे. काय परमेश्वर मला बोलवतच नाही तिकडे. तुम्ही घरात स्वामींना सांगा ना तुम्ही कधी बोलवणार मला अक्कलकोटला. मला यायचंय तुमच्या भेटीला. मग स्वप्नामध्ये स्वामी मी तुझ्या घरी आणि तू माझ्याकडे कशाला येतो. अहो तुम्ही म्हणायचं ना मला पण यायचंय तुमच्याकडे भेटीला तुमच्या. तुम्ही आलाय माझ्याकडे ठीक आहे ना पण मला पण अक्कलकोट पाहायचंय ना जिथं तुम्ही एवढं आनंदात राहिला तुम्ही निवड केली. मला पण ते सुंदर नगरी पाहिजे अशी स्वामींना प्रार्थना करायची ना. स्वप्नामध्ये असं सांगतं मग काय करायचं आपण. यायचंय हट्ट पकडायचा. मला विचार तर केलेला आहे मी. हट्ट प्रवास तर मी दुसरी गोष्ट तुम्हाला तुम्हाला ऐकायचं असेल सांगतो. सांगू ना. सांगा ना. मी गिरनार परिक्रमा 3 वर्ष केले. अरे वा. परिक्रमा चालतच. म्हणजे तिकडून गिरनार पासून जे चालत गेलो ते दुसऱ्या दिवशी सकाळी खाली उतरायचं डोंगरावरनं. अरे बापरे. मग तुम्ही इतक्या वर्ष केलं तिथं तुम्हाला काय अनुभव आला असेल की. अनुभव झाला तेच सांगायला मागतोय तुम्हाला. बरं बरं. मग मी 15 किलोमीटर चालून गेलो. 15 किलोमीटर चालल्यानंतर एक आंधळा माणूस काठी टेकट मी म्हटलं मी एवढं चांगलं दिसतोय मला सगळं मला चालायला अवघड झालं. आम्ही कधी काठी बिठी घेत नव्हतो हातात. बरं. एवढं वय आहे माझ्या पण काठी कधी उचलली नाही हातात. तर तसंच डोंगर चढायचं मी. दम लागला तर बसायचो. 15 किलोमीटर नंतर जिना बापाची मडी येते तिलामले बाबा. त्यांच्या मडीचं दर्शन केलं. साधू महाराज म्हणजे निवस्त्र साधू असतात त्यांना मी एक 10 रुपये असं करता 250 रुपये संख्येच घेऊन गेलो होतो मी. सगळ्यांना दे गेलो मी. त्याच्यानंतर आंधळा माणूस भेटला मला. आंधळा माणसाने काय केलं मी त्याला बघितलं मला दया आली. अरे रे बाबा म्हणलं बाबा
तुम्ही एवढा डोंगर कसं चढला? म्हणजे माझा कायमचा प्रवास आहे. अरे बापरे. कायमचा प्रवास. म्हणलं असं चला जाऊ द्या, तीर्थाचं आहे आपण. बरं बाबा तुमचा हात धरून मी चालू शकतो का? हा हा बदल. हा हा. अरे वा. मग बाबांना वाट धरून हात धरून 3 किलोमीटर डोंगर नेलं मी. हा हा हा. त्या बाबांची जोडी हातातनं एका हातातनं काठी जोडी होती ना, ती सारखी पडायची खाली. आता हातात बदल्यात हातात यायची. एकदा दोनदा बघितलं बाबा ती जोडी सारखी पडते, तू मला दे मी उचलतो. तर मला म्हणे का काय चल मग चल. मग परत पुढे गेल्यानंतर पुन्हा विचारलं बाबा ही जोडी तू असं कर, माझ्या हातात दे मी उचलतो आणि तू चल माझ्या चल बाबा. ते बाबा खवळले, चलायचं तर चल नाही तर चालू पडितला. मग मी म्हटलं कदाचित त्या जोडीमध्ये पैसे असतील. आंधळा माणूस आहे ना, काहीतरी सिक्रेट असेल त्याच्यामध्ये. हा मग ते मला देत नसेल ही कल्पना माझ्या डोक्यात घेतली. मग पुढे गेल्यानंतर बाबा काय लिंबू पाणी चहा वगैरे घ्यायचे का तुम्हाला? हा मला लिंबू पाणी दे. त्या लिंबू सरबतवाला सांगितलं परवडत होतं. लिंबू सरबतवाला सांगा बाबांना काय लिंबू पाणी दे म्हणलं. तो म्हणलं 20 रुपयाला 20 असो 30 असो 40 असो तो पैसे नको मोजू, फक्त बाबांना लिंबू पाणी दे. मग अर्धा तास त्यांच्याशी बसलो मी. मग बाबा चालायचं का तुम्ही? ते बाबा खवाळले माझ्यावर चालू पडितला म्हणणे. मुरक कुठला सारखा सारखा विचारतो जोडी दे हे दे चालू पडितला. म्हणजे तुझ्याकरता पहिला मी येणार आहे का? नाही मी मला थोडं वाटलं वाईट वाटलं पण म्हणलं जाऊ दे त्याच्या जोडीमध्ये काय असेल म्हणून असं गडबड करतोय. मग गेलो सगळं पर्वत फिरता फिरता दुसऱ्या दिवशी ह्या दुपारी 3 वाजताची गोष्ट. दुसऱ्या दिवशी खाली 3 वाजता खाली उतरलो मी. उतरत होतो 6 वर्षाचा मुलगा शंकराचा अवतार घेऊन डमरू वाजवते. आता मला लांबनं बघून काय म्हणतो माहिती, हे पोरा इकडे ये म्हणे. पोरा हे पोरा इकडे ये म्हणे. म्हणलंय काहीतरी भिक्षुक आहे आणि माझ्याशी काहीतरी पोरा पोरा करतोय. असू दे नाही जाणार. मग अजून पुढे आलं, हे पोरा इकडे येतोय का नाही तू? म्हणलं नाही तू इकडे ये एवढंच बोलतोय तुला मी. काही मी तुझ्याकडे जाऊन उभा राहिलो. बोल काय सांगतो बोल. जर माझा डमरू वाजव. मला नाही वाजवायचं. तू हा डमरू वाजव. 6 वर्षाचाच मुलगा असेल. अरे बापरे. आणि एवढा दांडगावा. आणि असं डमरू तो खण 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 वर हात करून वाजवतोय. मला म्हणे डमरू वाजवतो. माझ्या हातात जसा त्याने डमरू म्हटलं हा वाजवून देतो मी. जसा माझ्या हातात डमरू दिला तर 7 ते 7.5 किलोचा डमरू होतो. अरे बापरे. मी कुठं माझा हात फिरतोय. अरे वाजव. मला म्हणे बघा असा म्हणतो जर वाजव. तो वाजवतो जोराने इंटरनॅशनल. माझ्या हातात दिलं का माझं मग बळजबरी एकदा असं वाजवलं जोराने. त्यांनी एकदाच वाजला. आणि 6 वर्षाच्या मुलाने एवढा मोठा म्हणजे एवढा वजनाचा डमरू. अरे वा. मग मी म्हटलं मला म्हणतो का रे तू माझा डमरू उचलू शकत नाही तर माझी झोळी तुली काय खाक उचलली असते का? काही तराही मला काय बुद्धी सूचना झाली. हो दादा खरोखरच तुम्ही किती भाग्यवंत आहे हो. मग त्याच्यामुळे तुम्ही जर जवळ असताना मी तुमचे पाय पकडले असते हो खरोखरच. नाही ताई. मग त्याच्यानंतर मी त्याला म्हटलं तुम्हाला दत्तगुरूंनी दर्शन दिलं, स्वामींनी दर्शन दिलं आणि भगवान शंकरांनी दर्शन दिलं. दादा खरोखरच तुम्ही खूप भाग्यवंत. आणि तुम्हाला काय होणार आहे हो. किती जरी तुमचं वय झालं तरी तुम्हाला काही सुद्धा होणार नाही दादा. नाही होणार ताई. नाही होणार. आणि दुसरी गोष्ट असं मी त्यांना म्हणलं मी तुमच्या कॅमेऱ्यामध्ये फोटो काढणार आहे. काय करणार आहे? मी म्हटलं मोबाईल मध्ये फोटो काढतो तुमचा. तर मी मोबाईल मध्ये फोटो काढले 18-19 फोटो काढले तुम्ही? ऐका तर खरं. फोटो काढले आणि मला म्हणलं एकही फोटो येणार नाही का. अरे देवा. अवे मी पाडतोय बघतोय हाय पडलाय हा काय फोटो बोलतोय. सगळे फोटो बघून घेतले मी पडलेला आहे. परत मग मी फोटो पुन्हा पाहायला गेलो एकही फोटो नाही.
अरे देवा. म्हणजे म्हणलं तुम्ही बाबा सांगितलेलंच खरं झालं ना, फोटो येणारच हा नाही. हा म्हणलं बाबा काय माझं चुकलं असेल तर मला एक फोटो तरी तुझे पाठवू दे. हा 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 जा येऊन जातील पुढे गेल्यावर. हा 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 आम्ही 3 किलोमीटर पुढे गेलो निघून. हा. माझ्या लक्षात आलं की गुरुदेव दत्त माझे स्वामी समर्थ मला भेटले, मी ओळखलं ना. हो ना हो ना. आणि मग फोटो बघितले मी हा. तर 4 फोटो आले. अरे वा, पाठवा दादा तुमचा व्हिडिओ बनवून. नाही माझं बोलणं ऐका अजून पुढे. बर. 4 फोटो आले आणि 4 फोटो आल्यानंतर बघितलं हा. तर 5 फूट लांब असताना मी पाया पडलो तर माझ्या डोक्यात हात ठेवताना एक फोटो निघाला. अरे बापरे. हा. त्याच्यानंतर दुसरे 2-3 फोटो मला आशीर्वाद देताना डमरू वाजवताना असे फोटो 4 पडले. अहो ते 4 फोटो मी सगळ्यांना दिले. पण तो जो मोबाईल होता तो माझा मोबाईल जसा खाली पडला सगळे डिलीट होऊन गेले. अरे. मी रडला. मग म्हटलं काय झालं माझ्या ह्याचं. कारण ते अख्खं म्हणजे एकूण एक एवढे गिरणार की याचे सगळे फोटो डिलीट होऊन गेले. एकदम मोबाईल कोरा झाला. अरे. मग आता पण नाही, आठवणी तर तुमच्या मनामध्ये जिवंत आहेत ना दादा. किती सुंदर आठवणी आहेत. हा. किती सुंदर अनुभव दिलेले आहेत. खरोखर खूप छान अनुभव आहे. स्वामी माझे अगदी माझ्या हृदयातच आहेत. हो ना हो ना. अहो असं अशा हृदयात खरोखर असे स्वामी असणार. तुम्ही सांगा, तुम्ही एवढं गिरणार केलं, तिथे तुम्हाला साक्षात महादेवाने दर्शन दिलं, दत्तगुरु तुमच्या बरोबर 3 किलोमीटर चालले. हा काही साधा अनुभव आहे का, सांगा बरं दादा तुम्ही. नाही नाही खरोखर बेटा. मुलगी म्हणलं चालेल ना ताई. हो चालेल चालेल. हा मी तुम्हाला मुलगीच समजलं आता. बरं बरं चालेल. हा. आणि असे अनुभव मला झालेले आहेत देवाचे. पण मला कळत नाही, असं सुचत नाही काही पुढे. अहो त्यावेळेस नाही दादा काय लक्षात येत लगेच. कारण आपल्या समोर जरी आले ना स्वामी तरी लगेच लक्षात येत नाही. कारण त्यावेळेस विचार करण्याची शक्ती एक वेगळीच असते. हा. दुसऱ्या वर्षीचा प्रवास पाण्याच्या बाटली कोणालाच घेऊन जाऊन दिले नाही. हा. मग म्हणजे प्लास्टिकची बाटली जिथे तिथे फेकतात ना, त्याचं 7-8 टन सगळं कचरा काढत होते ते. कोण काढत होते ते? आता कोणी पाणी पिऊन फेकून द्यायचे की नाही बाटल्या डोंगरावर. म्हणजे घाण व्हायची. हा. मग आता काय करायचं म्हणलं, घाण होत असेल तर मग ते पण बाटल्या त्यांनी नेणं बंद केलं. तुमची अशी चांगली व्यवस्थित स्टीलची बाटली असेल काय सांग, त्याला त्यांनी काय नाही केलं. मग तो प्रवास करता 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 फार पुढे गेलो मी निघून. आणि उतरताना एक नवरा बायको, त्यांना पाणीच नाही. माझ्या हातात बाटली होती. मला म्हणे पाणी कोणी घेत नाही, काय करत नाही. म्हटलं बाबा माझ्याकडे बाटली घेऊन जा प्या. अरे वा. धन्यवाद आहे तुम्हाला म्हणे. म्हटलं धन्यवाद मला नका देऊ, जय गुरुदत्ता करा. हो ना, देणारे तेच आहेत ना. हा. सगळी त्यांचीच वस्तू ना, आपण फक्त वापर करतोय. हो, आपण फक्त कारण मात्र. हा. मग ते गेल्यानंतर तो माणूस गेल्यानंतर मी म्हटलं अरे एवढ्या याच्यामध्ये पाणी नाही आणि माझ्याकडेच एकटं पाणी मागितलं. पुढे गेलं, पुढे लय लक्ष दिलं त्यांच्याकडे. असं डोंगरावर त्यांनी खाली उतरत होते. लक्ष देत गेलं, पुढे गेल्याचे दिसलेच नाही. अरे बापरे. म्हणजे आता जोड आली होती म्हणजे कोण, लक्ष्मी आणि नारायण. काय बोलायचं. अरे वा. आणि 3ऱ्या वर्षाचा अनुभव तुम्हाला सांगतो. परिक्रम दादा कोणी राहिलंच नाही तुम्हाला भेटल्याशिवाय. ते 3ऱ्या वर्षाचा अनुभव सांगतो. परिक्रमा केला आणि करताना माझ्या पाया म्हणजे उजव्या पायाला असं जळ 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 अग्नी पेटते. म्हणजे आग आतून होते का? आतून होते. मी सगळ्यांना म्हणतो इथं काय गरमी लागते का रे तुम्हाला, काही तर भासते का? नाही. अजूनपर्यंत माझ्या पायाला ती गरमी आहे ना आहे. अरे बाप. त्रास नाही. त्रास नाही. म्हणजे उदी कशी पेटते तशी तळपायापासून खाली पोटऱ्यापर्यंत उदी अशी येते मला. बस उदी येते असं म्हणजे गरमी. म्हणजे गरम. आपण कुठे जरी विस्तू पेटला असेल त्याच्या बाजूला उभं राहिलो कसं वाटतं, गरमाई लागते.
अशी गरमाई चालूच आहे मला अजूनही. अरे बापरे. ते कारण काय, काय दुखत नाही, काय नाही, व्यवस्थित. म्हणजे फक्त तुम्हाला जाणवून येतं. नाही, सतत चालूच असते ती. अच्छा, म्हणजे त्रास काय होत नाही ना त्याचा? त्रास तर काहीच नाही, अजिबात नाही. पण ते गरम अजून एक अनुभव आहे त्याचा. अरे वा. दादा तुम्ही सेवा काय काय करता? मी काही पण देवाला देत नाही, काही देत नाही. फक्त स्मरण, तुमची वस्तू तुम्हाला मी कशी देऊ. माझ्या कष्टाचं काय असेल जे मी हे बाजूला जे ठेवतो ना, तुमच्या काढलेले पैसे तेच कुणाला दान करतो बस. म्हणजे घरात तुम्ही सेवा वगैरे काही करत नाही? पूजापाठ तर भरपूर चालते माझी. मग तेच नामस्मरण, पण तिथं फळ ठेवायचं तर काय ठेवा, जे जेवण बनवलं ते देणार. स्वामी एवढे जेवण बनवलेले, हे जेवण मी तुम्हाला देतोय, तुम्ही खा आणि तुमचं राहिलेलं मी खातो. अरे वा. बस एवढंच वाक्य वापरतो. बस ताई, हा अनुभव माझा आहे. नाही, खूप छान. आहो खरोखरच मी सुद्धा स्वतःला धन्य म्हणेन दादा, कारण तुमच्यासारखा. काय माहिती, आज मला तुमचा फोन नंबर दिसला, लगेच फोन केला तुम्हाला मी. आणि मी आता पूजेला बसणारच आहे. दिवा चाललाय, अगरबत्ती उदबत्ती सगळं चालू, सूर्यनारायणला पाणी घातलंय, तुळशीला पाणी. आणि माझ्या घरामध्ये वडाचं झाड लागले. काय माहिती बातमीमध्ये वडाचं झाड असं झालं. अरे वडाचं झाड आलंय का? हा, आणि एका बाजूला तुळस आहे, त्याच्यामधून औदुंबर आले. अरे वा. मग वडाचं झाड लांब लावा ना कुठंतरी. वडाचं झाड लांब लावा तिथून. वडाचं झाडाचं काय असेल तर विचारा, मला पण नाही एवढं काय माहिती. पण औदुंबर आहे, तुळशीमध्येच निघतो माझ्या. औदुंबराचं असू द्या, पण वडाचं तिथून लांब लावा ना घरापासून. बरं, एवढंच मला ऐकायचं. मला 2-3 जणांनी बी सांगितलं. नाही, वडाचं झाड खूप मोठं होतं ना, मग तुमच्या घराला वगैरे त्रास होईल, म्हणजे मुळ्या वगैरे त्याला त्रास देणार ना पुन्हा घराला, त्याच्यासाठी म्हटलं. नाही, एका तुळशीमध्ये येतं ते, तुळशी लावतो ना त्याच्यामध्येच येते ना. आता त्याला मुळ्या फुटल्यात. नाही, लहान असेल तर लावा लांब, कारण वडाचं झाड खूप मोठं होतं ना हो, मग ते. त्याच्या पारंब्या एकमेकाला लागून जुळत जुळत मोठंच होतं. मग तेच की, खूप मोठं होतं. कारण आमच्या इथे पण म्हणजे शेतात आहे वडाचं झाड, खूप मोठं आहे अहो. म्हणजे असं 4-5 जणांनी असा हात लांबवून जरी त्याचा बुंदा पकडला तरी मोठा आहे त्याच्यापेक्षा. मग खूप मोठा आहे, त्याच्यामुळे मी म्हटलं घराजवळ नको ना, केवढं मोठं झाड म्हटल्यानंतर ते. अजून त्याच्या कुंडीमध्येच आहे, कुंडीच्या बाहेर आलेलं नाही अजून. आता कुंडीच्या बाहेर म्हणजे उंच झालेलं आहे, म्हणजे 5 फूट उंच झालेलं आहे, सरळच चाललंय ते. म्हणजे लांब लावा, बाकीचं नाही काय झालं. कारण औदुंबराचं मोठं होईल ना मग तिथं. औदुंबर तुळशीच आहे अजून पण. होय. आणि त्याच्यानंतर दुसरे बिया कसल्या उत्पन्न झाल्या का ते, काय गोकर्ण फुल. अरे वा. गोकर्ण आहे ना, गोकर्णाचं काय म्हणतात ते, निळं फुल येतं ते. नाही, निळं फुल. शंकराला चढवतात श्रावण महिन्यात. वेल आहे का त्याचा? वेल आलेले आता. वेलाचा काय प्रॉब्लेम, वेल असू द्या. जर असेल तर मग थोडस तिथं तुळशीच्या खाली लावा. आणि कारण तुळशीत जर ती वेल मोठा झाला तर तुळस पुन्हा नाही होणार, वेल मोठा. माझ्याकडे दुसरी बी तुळस आहे ना. आहे का? मग असू द्या, मग नाही काय प्रॉब्लेम. औदुंबराला जोडून, औदुंबराला विटाळा मारूनच गेलंय ते वेल. मग असू द्या, नाही काय प्रॉब्लेम. दुसरीकडे तुळस आहे म्हटल्यानंतर नाही काय प्रॉब्लेम. माझ्याकडे तुळस पण लावतच नाही कधी, ती ऑटोमॅटिक येतच राहते. ती बिया भरपूर असतात ना पडल्या की मग उगवतात प्रत्येक ठिकाणी. आणि सकाळच्या पारी झोपलेला असतो, कदाचित झोप लागून गेली असते, ज्या दिवशी नाही उठलो तर ते कावळे येतात माझ्याकडे, कावळे सकाळचे. कावळ्याकडे असे जोर जोराने श्वास मारून ओरडतात. मग त्यांचं खायचा घेऊन येतो मी, वर टाकल्यानंतर या रे खाऊन जाऊ तुम्ही, असं करून त्यांना पारव, कावडे, साळुंक्या वगैरे सगळं लय येतं. अख्खी जत्राच भरती पत्र्यावर माझ्या. अरे वा. एवढं आहे माझ्याकडे. नाही, खूप छान अनुभव आहे दादा तुमचे. आणि अशी दैवी शक्ती जर पाठीशी असेल तर काही म्हणजे काहीच होणार नाही दादा तुम्हाला. खरोखर काहीच होत नाही. दैवाची कृपा आहे, देवाची अशी स्वामींची. हो ना. अक्षरशः मी कितीही कुठेही जाऊ, लांब जाऊ, काय जाऊ, गाडी व्यवस्थित घरी आल्यानंतर तिचं नुकसान होतो.
हा 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 त्याच्यापुढे होत नाही. आणि कधी नसन जायचं असलं लवकर आपण म्हटलं चला आपण किक मारावं, गाडी निघून त्यांनी थोडे पैसे कमाव, त्या दिवशी कधी किक लागतच नाही. काहीतरी नियोजन असणार स्वामींचं. हा, मग मी घरीच बसून राहतो, नाही जात, जाऊ दे. असे अनुभव आहेत माझ्याकडे. काय मला सुचत नाही ह्याच्यात. नाही, खूप छान अनुभव आहे दादा. तुम्ही खरोखरच खूप भाग्यवंत आहे दादा तुम्ही. परमेश्वर स्वामींची कृपा. हो ना, हो ना. नाही, त्याच्यासाठी पण पुण्याई पण लागते. असंच कोणाच्या पण आयुष्यात ईश्वर एंट्री करत नाही दादा. हो हो हो, खरोखर तुम्ही 8 वर्ष आमचे धर्मपत्नी वारल्याच्या नंतर लोकांनी सांगितले तिचे भांडे, तिचे कपडे, तिची गादी बाहेर फेकून द्या. तर मी म्हटलं 45 वर्ष माझ्याबरोबर राहिली तेव्हा मी फेकलं नाही. हो ना, हो ना. आणि आता का फेकू? तिच्याच गादी मी झोपणार, तिच्याच ताटात जेवणार, मी तिथं सगळं करणार. मला काय करायचं करेन, जा. आणि कोणी घास टाकायला बाहेर जातं. म्हणजे आता आजकाल लोक कशी घरापुढे काय बांधून ठेवतात, काय येऊ नये मागेला, ते येऊ नये, का नाही येऊ नये म्हणून. मी तसं काय करत नाही. काही नसतं दादा, आपलं फक्त मनच असतं, ते मनच त्रास देतं. आणि जर मनामध्ये जर ईश्वराचं नामस्मरण आणि चांगलं कर्म असेल तर काय कोण काय करणार आहे सांगा बरं. काही कोणी करू शकत नाही. कोणी काही करू शकत नाही. फक्त आपल्या बरोबर ईश्वराची भक्ती आणि कर्म चांगलं प्रामाणिक हे खूप नीती नियमाने चालतो मी. तेच महत्वाचं आहे. हा, मी कधी कोणाकडे भाडं जास्त मागत नाही. जे तुमचं बांधलेलं आहे तेवढं. आणि कधीही कोणाला नसेल पैसा, जा बाबा. नाही पैसे म्हटल्यानंतर कोणीतरी काय करणार आहे. नाही, आपण म्हणतच नाही जा बाबा, काय नाही. त्याच्यानंतर पुढे जास्त भेटतं. आणि तुमच्याकडे वेळ असेल तर एक शेवटचा अनुभव सांगतो. बरं चालेल, सांगा. तर मी रिक्षा घेऊन आमच्या इकडे म्हणजे गुजरातमध्ये असे ग्रीड म्हणून म्हणतात, म्हणजे हायवे रोड आहे. बरं. हायवे रोड पासून डेपो पर्यंत आलो मी. डेपो पासून माझ्याकडे 4 व्यक्ती गाडीत बसले. ते एरवीच्या रस्त्याला मी सोडलं त्यांना. तिथून गाडी वळवली, तर एक माणूस मला भेटला. तो म्हणतो, दादा माझ्याकडे 5 रुपये आहेत, मला डेपोला नेशील का? आता त्याची किंमत म्हणजे 20 रुपयात असते तिथे जायची. हा म्हणलं माझ्याकडे 5 रुपये. म्हणलं काय नाही, तू बस आणि 5 रुपयाची चहा तू पे. बस, तो बसला गाडीत. तिथून पुढे मला कोणीच एकही कस्टमर भेटला नाही. अरे बापरे. डेपोला सोडलं. म्हणलं बाबा तू चहा पिऊन घे बेटा, जा. नाही, माझ्या खिशात 5 रुपये टाकून दिले त्याने. तो गेला निघून तर 2च मिनिटं झाले, तर एक माणूस माझ्याकडे आला. तो मला रिक्षा मोकळी आहे ना आमचा. हो म्हणलं, गणदेवीला जाणार का? म्हणजे इथून 16-17 किलोमीटर. तर जाणार म्हणलं. म्हणलं 200 रुपये घेईन. त्यांनी 200 रुपये म्हणलं की ठरलं, घेऊन गेलो मी 18 किलोमीटर. त्यांना सोडलं. लगेच तिथनं आले आणि 6 व्यक्ती आले माझ्याकडे. म्हणजे मला बिल्ली मारायला जायचे. अरे वा. त्या व्यक्तीने घेऊन बिल्ली मारायला गेलो. बिल्ली मारल्याने 8 जण मला भेटले. अरे वा. मला म्हणे का मला शुगर फॅक्टरीकडे सोडा. शुगर फॅक्टरीकडे त्यांना सोडलं. शुगर फॅक्टरी नंतर मग काय ते माहितीला जाणारे लोक असतात ना, तिथं मला भेटले. मला बिल्ली मारायला आली म्हणे. पुन्हा त्यांना बिल्ली मारायला नेलं. बिल्ली मारायला मला गंडीचं भाडं पुन्हा भेटलं. अरे वा. आणि तिथून पुढे मग खारेल चोकडी, म्हणजे तिथून 12 किलोमीटर आहे. तिथं जायला मला 8 जण पुन्हा भेटले. मला आम्हाला खारेल नाही. अरे भूक लागली मला ना, काय मला बसवलं त्यांना, खारेला सोडलं. आज काय सुट्टीच नाही म्हणलं. मग तिथं म्हणलं चला त्यांना सोडू. आता तिथे सोडलं त्यांना आणि म्हणलं चल काहीतरी खाऊन तर घे बाबा तू. जसं खायला असं पाय खाली टाकतो तर एक मुलगी आली. मला म्हणे काका तुम्ही असं करा ना, आम्हाला शुगर फॅक्टरीला नेताल का? म्हणलं तुम्ही किती जण आहेत? तर म्हणे मग 11 जण आहेत. म्हणलं तुम्ही रिक्षात ऍडजस्ट होणार का? नाही काका आम्ही बसून जाणार, शाळेची मुली.
त्या 11 जणांना पुन्हा शुगर फॅक्टरीला आणलं. अरे वा. आणि शुगर फॅक्टरीला सोडलं, तिथून पुन्हा बिलीमोऱ्याचं भाडं भेटलं. अरे वा. मग जेवण झालं की नाही? बिलीमोरे केलं. मग एक जण आला म्हणे, गाडी नवसरीची आहे ना म्हणे. तर म्हणे हो, आम्ही 4 व्यक्ती आहेत, नवसरीला जायची. म्हटलं बाबा आता तू एक काम कर, मला अजून फोटो बघू दे. आता तुम्ही येणार असेल तर रिक्षात बसून राहा, मी काहीतरी खाऊन घेतो. नाही निश्चितीने अर्धा तास खा म्हणे, काही चिंता करू नको. आम्ही बसून राहतो, तू तास लागलं तरी आम्ही रिक्षात बसणार, आम्हाला नवसरी मिळेल. मग म्हणलं चला. तिथे काय गेलं, खाली कधी न वडापाव खाणार नाही, वडापाव खाऊन घेतला मी. असं वडापाव वगैरे मला इंटरेस्ट नसतो. मग ते वडापाव खाल्ला आणि लगेच आलो. अरे काय रे, खाली वडापाव खाल्ला. अरे खाऊन घ्यायचं, पोटभर खायचं होतं ना. नाही, तुम्हाला नवसरी नेतो मी. त्यांना नवसरीला घेऊन आलो मी. आणि नवसरीला घेऊन आल्यानंतर त्यांना सोडलं. म्हणलं आता देवा, आता विसरायची तरी दे मला. मग तिथे गेलो. अहो 100 पॉइंट गॅस मध्ये गाडी एवढी फिरली. अरे बाप रे. बघा लीला स्वामींची. त्याच्यानंतर घरी आलो. ते 5 रुपये माझ्याकडे अजून आहे. अरे वा. ते दिले नाही कोणाला. कधी कोणत्या रूपात कोण भेटेल सांगू शकत नाही दादा. खरोखरच. आणि कसं आहे की ईश्वराची जर शक्ती पाठीमागे असेल ना, खरोखरच काहीही होऊ शकतं. आता एखादा व्यक्ती म्हटला असता की 20 रुपयाच्या जागेवर तू 5 रुपये देतो. आजकाल तुम्ही बघा, रुपयासाठी एसटीतून पॅसेंजर खाली उतरवतात. तो म्हणला ना, 7-8 गाड्याला विचारलं, मला कोणी बसवलं नाही म्हणे, तूच बसवलं मला. खरोखर धन्य आहे. खरोखर दादा तुम्ही धन्य आहे. अशी देवाची कृपा आहे बघा. अशीच असू द्या. आणि तुमचाही आशीर्वाद आमच्यावर असू द्या. मी तुमच्यासारखीच एक दादा. तुम्ही खरोखर, मी माझ्या आयुष्यात एवढे अनुभव ऐकले ना, मी प्रत्येकाचे अनुभव ऐकते. आता जसा आपला चॅनल चालू झालाय ना, भक्त आम्ही स्वामींचे, तर इतक्या या अनुभवापैकी खरोखरच एवढा सुंदर तुमचा अनुभव आहे ना. म्हणजे प्रत्येकाचे अनुभव सुंदर असतातच, कारण स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. परंतु मला साक्षात तुम्ही एवढा ईश्वराबरोबर प्रवास केलेला आहे, तुम्ही बोललाय त्यांच्याशी, खरोखरच खूप खूप सुंदर. आणि मनापासून धन्यवाद दादा तुमचे, आपल्या चॅनलवर अनुभव शेअर केल्याबद्दल. मी कोणाची अपेक्षा करतच नाही आता. आणि अपेक्षा करतो मी. मला स्वामींची अपेक्षा करूच नाही. अपेक्षा कोणाकडून मला कोणाची अपेक्षा आवडतच नाही आणि मी करतच नाही. करूच. मला भेटलं सुखी आहे, नाही भेटलं तरी सुखी आहे. हो ना, हो ना. अपेक्षा कोणाकडून करूच नाही, कारण जे तुमच्या नशिबात आहे तो ईश्वर तुम्हाला नक्कीच देणार आहे. ही दुनिया तुम्हाला कधीच काहीच देणार नाही. नाही, दुनिया कधी कोणाला देत नाही. नाही, कधीच कोणाला देणार नाही. जेवढी तुम्ही अपेक्षा त्यांच्याकडून कराल तेवढा तुम्हाला त्रास देणार. पण माझ्याकडे काही असे सुविचार असतात. तुम्हाला असं पाठवलं चालेल व्हॉट्सअपवर? हो चालेल चालेल. सुविचार आपलं मराठीतच असतात. हो चालेल. माझा हाच व्हॉट्सअप नंबर आहे. आणि तुमच्याकडे जर काही फोटो वगैरे असतील, म्हणजे काही आठवणींचे स्वामींच्या याच्यातील, तर पाठवत जा. मी सगळे मोबाईल मध्येच फोटो काढत असतो. बरं. स्वामींचे असे काय बोललेले, स्वामी काय केलं. आणि संध्याकाळच्या टायमाला फक्त स्वामींचं काय येते, स्वामी समर्थांचं ते येते ना, काय फक्त मराठी चॅनलवर येतं ते. ते कृपा सिंधू. उशिरा बघत असतो, कधी झोप लागते माहीत पडत नाही. नाही, खूप छान अनुभव आहे दादा तुमचे, शेअर करते. आमची बस कशी टूरच निघते अशी. 700, 800, 1000, 1200, 1500 मध्ये फिरवतात. आता मध्ये तरी अख्खं गुजरात व्यवस्थित केलं. काय त्याला म्हणतात, उज्जैन, तिथं 12-6 ज्योतिर्लिंग केलं मी. अरे वा. नाही, खूप. आणि त्र्यंबकेश्वर झालं माझं. नंतर नाशिक वगैरे केलं मी. हे सगळं प्रवासाला लय असतो मी. आमच्या इकडनं बस निघते ना लक्झरी, ते मला म्हणतात तुमचे ते पैसे असो का नसो बसायचं. अरे वा. गेल्या वर्षी ते 1 वर्ष झालं 3000 द्यायचे होतं, ते मी देऊ शकलो. मला म्हणते काय नको, तुझे येतील म्हणे बस. असं बोलतात ते लोक. त्यांना माहिती स्वभाव काय आहे तो. प्रवासाला
बस प्रवासामध्ये सत्संग असतो ना माझा. हा 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 सगळे अनुभव सत्संगाचे बस एवढंच करत असतो मी. हा 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 खूप बरं, जय श्री स्वामी समर्थ. हो स्वामी समर्थ. तुमचा खूप वेळ घेतला. नाही असू द्या हो, खूप छान अनुभव आहेत तुमचे. शेअर करते मी. नाव सांगायचंय का दादा तुम्हाला? माझं नाव आहे अरविंद विष्णू सनस. सनस आडनाव आहे का? हा. बरं बरं. हा चालेल, अनुभव शेअर करते मी दादा तुमचा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या दादांचे अनुभव खूप सुंदर होते. दैवी शक्तीचा चमत्कार कसा असतो आणि ईश्वर भक्तासाठी खरोखर पृथ्वीवर देखील भेटीसाठी येऊ शकतात हे आपणा सर्वांना या अनुभवातून समजलेलं आहे. खरोखरच खूप सुंदर आणि दिव्य अनुभव या दादांना आलेले आहेत. खूप सुंदर असे अनुभव आणि आपल्या सर्वांना देखील ऐकायला मिळाले म्हणजे आपले देखील भाग्यच मानावे लागेल. खरोखरच खूप सुंदर. मला तर या दादांचे अनुभव खूप आवडलेले आहेत. तुम्हा सर्वांना या दादांचे अनुभव कसे वाटले नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. जर तुम्हाला स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप काही शिकायला देखील भेटत असते. आणि जेव्हा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांनी तुम्हाला अनुभव दिलेला आहे. आता पुढील कार्य तुमचे आहे. त्यामुळे तुम्हाला अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये स्वामी हे आलेच पाहिजेत आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.